गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण नियमित वेगवेगळे घटक घेतच आहोत बुद्धिमत्तेमध्ये. सिरीजमध्ये गाईडमध्ये असलेल्या अनुक्रमणिकेप्रमाणे आपले घटक चाललेले आहेत सगळे. पण मध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका घेतो याच सदरामध्ये आणि आपण झालेल्या सराव स्पष्टीकरणासहित समजावून सांगतो. तर आज आपण इयत्ता चौथीसाठी इंग्लिश आणि बुद्धिमत्ता हा जो सेकंड पेपर आहे, पेपर 2 आहे, यातले इंग्लिशचे पहिले 25 प्रश्न समजावून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न पूर्ण समजावून घेणार आहोत. ठीक आहे. ज्यांना इंग्लिश आवडत असेल त्यांनी लक्ष द्यायचं, ज्यांना नसेल त्यांनी समजून घ्यायचं आणि तुम्हाला इंग्लिश खूप सोपं जायला लागेल. कधी? जेव्हा तुमची व्हॉकॅब्युलरी वाढेल. ठीक आहे. चला आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. ज्या सुरुवातीच्या सूचना होत्या त्या मी वाचत नाही आता, त्या सगळ्यांना माहिती आहेत. पहिल्या प्रश्नापासून घेऊ. पेपरला तुम्ही सेकंड पेपरला सुरुवात केली की तुमच्याकडे असतो इंग्रजीचा विभाग. त्यामध्ये 25 प्रश्न असतात आणि 50 गुण असतात. म्हणजे 25 गुणिले 2 बरोबर 50 गुण. ठीक आहे. हे 50 गुणासाठी प्रश्न आहेत. पहिला प्रश्न बघायचा आहे. तुम्हाला प्रश्न वाचता आला तरच तो समजेल. त्याच्यासाठी प्रश्नातल्या शब्दांकडे लक्ष द्या. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर. चित्रामध्ये लपलेला, हिडन म्हणजे लपलेला, हिडन म्हणजे लपलेला, लपलेला शब्द शोधा. कोणता आहे? कोणता लपलेला आहे? किती सोपा प्रश्न आहे. अहो झेड लपलेला आहे. एकदम सोपा. ठीक आहे. पुढे बघू. चला पुढचा प्रश्न बघून घेऊ. दुसरा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ लेटर इज नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. नॉट इज नॉट म्हणजे नाही. जो अल्फाबेटिकल नाही म्हणजे काय? जो अद्याक्षरानुसार नाही. बघा बरं का आता कोणता नाही. VWXY आहे, TSQM. बर आता याने काय म्हटलं आपल्याला? नॉट म्हणलेला आहे. कोणता नाहीये बघा. तुम्ही झूम करून सुद्धा वाचू शकता. पुढे विच ऑफ द लेटर इज नॉट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. बर 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 सेकंड याचं कोणतं सापडलं का तुम्हाला? त्याच्यानंतर HIJ TSQ हे आहे, हे आहे, हे आहे. 3 आहेत. वास्तविक या प्रश्नात हा जो आहे हा BFMP हा पर्याय नाही. कोणता नाहीये? हा पर्याय नाही. बाकीचे आहेत. STQUM STQ. दुसरा प्रश्न आपण पाहत आहोत. दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ लेटर इज नॉट. बघा इज नॉट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. जो अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये नाही. ठीक आहे. कोणता नाहीये अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये? बघा BFMP हा पण नाहीये. मग BCDE असं पाहिजे होतं, हे पण नाहीये. VWXY हा आहे, GHI हा आहे, TSQUM हा पण नाहीये. म्हणजे वास्तविक याच्यात एक चूक झालेली आहे. 2 पर्याय त्यांनी एक पर्याय आणखी बरोबर द्यायला पाहिजे होता, पण तो पर्याय दिलेला नाही. त्यामुळं ह्याच्यामध्ये आपल्याला जरी आन्सर की हे उत्तर आहे तर त्याच्यासोबत हे उत्तर सुद्धा आहे. ठीक आहे. या प्रश्नाचे 2 उत्तर निघू शकतात. ओके. चला पुढे बघू. चूज द डिफरंट साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर फ्रॉम द गिवन वर्ड. चूज द डिफरंट साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर फ्रॉम गिवन वर्ड म्हणजे दिलेल्या शब्दातून तुम्हाला वेगळा शब्द असणारा, वेगळा साऊंड असणारा बघा शब्द कोणता आहे? कॅरट. ह्याचा उच्चार काय? कॅरट, कॅरम, कॅसल. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये क्या आहे? क्या. CAC आहे का? बघा इथं CAC आहे. आणि मग इथं नाही. हा काय? सायकल. हा आहे सायकल. या शब्दाचं मिनिंग होतं सायकल. मग क्या नाही म्हणून आपलं प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे? 4 नंबरचं. ठीक आहे. आलं लक्षात? हा जो पर्याय आहे तो त्याचं उत्तर आहे. तिसऱ्याचं उत्तर किती आहे? ओके. पुढे बघू. रिअरेंज द गिवन लेटर फ्रॉम द मिनिंग टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. सोपा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये आपण कलर्सचा, नेम ऑफ कलर्सचा व्हिडिओ आहे आपला. ठीक आहे. नसेल तर प्रॅक्टिस सेटमध्ये पण तुम्ही बघू शकता. गाईडमध्ये पण हा घटक आहे. सोपा आहे. तुम्हाला कलर जर माहित असतील तर कलर्स यामध्ये आहेत. हा बघा
IELLIETLOV याच्यापासून हा अर्थपूर्ण शब्द व्हायलेट तयार होतो. व्हायलेट हे रंगाचं नाव आहे. ठीक आहे. पुढे फाइंड द करेक्ट वर्ड. खालच्या शब्दांमध्ये असा प्रश्न बराच वेळा विचारला गेलाय. खालच्या शिष्यवृत्तीला असेल, मंथनला असेल, कोणत्याही याला बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो. तुम्हाला स्पेलिंग्स येतात की नाही हे पाहण्यासाठी हा प्रश्न असतो. मग याच्यामध्ये बघा एरोप्लेन, प्लेन बरोबर आहे, AERO बरोबर आहे. इथं AER हा इथं ई चुकीचा आहे. ठीक आहे, हा चुकीच्या ठिकाणी आहे. एरोप्लाना हे चुकलेलं आहे. एरोप्लाइन हे चुकलेलं आहे. म्हणजे बरोबर कोणतं आहे? कोणतं आहे? 1 नंबरचं स्पेलिंग आहे. स्पेलिंग बघा काय आहे? AEROPLANE. प्लेन आणि एरो आलं लक्षात? AERO एरो. पुढे सेट द नेम ऑफ मंथ फ्रॉम द गिवन ऑप्शन. खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य महिन्याचं स्पेलिंग शोधा. योग्य महिन्याचं स्पेलिंग शोधा. सॅटरडे महिना नाही, दिवस. टेबल वस्तू. समर ऋतू. मग महिना कोणता आहे? सप्टेंबर. व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ सप्टेंबर? SEPTEM. सप्टेंबर. हे बर आहे आणि हे सप्टेम आहे. ठीक आहे. उच्चारानुसार स्पेलिंग तयार करायला शिका. पुढचं बघू. पुढचं बघा. अरेंज द नंबर प्रॉपरली म्हणजे काय? हे खालचे नंबर्स प्रॉपरली टू मेक द मिनिंगफुल वर्ड. हे शब्द असे लावा ज्यामुळे अर्थपूर्ण शब्द तयार होईल. बरोबर आहे. अर्थपूर्ण शब्द तयार होईल असे बघा बरं. आता पर्यायानुसार जाऊ. 4 5 3 2 1 काय होतंय? ROUND. हा स्पेलिंग असा तयार होतो. ROUND. राऊंड हा काय आहे? शेप. हा काय आहे? शेप म्हणजे आकार. आकार. राऊंड म्हणजे काय? गोल जे असतं ना ते. स्पेलिंग काय? ROUND. मग क्रम काय येतो? R ला काय? 4 नंबर. U ला काय? 5. O ला 5 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर U ला 1, N ला 3 आणि ह्याला हे अक्षर कुठे आहेत बघा? 4 5 1 3 2. हा 2 आहे. 4 5 1 3 2. 4 5 4 5 4 5 कुठे? 4 5 1 3 2. ओके. पहिला पर्याय बरोबर आहे. ओके. चला पुढचं बघू. 8व्या नंबरचं. चूज द मिसिंग लेटर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. ठीक आहे. वरती घेतो थोडं बघा. ह्या मिसिंग लेटर्स बघायचे. आता हे काय? ABCDEFG. ओके. सी नंतर काय येतो? DEFGHIJKLMNO. काय आलं? DHJKO. कुठे आहे? BHJKO 4 नंबर. ओके. समजले? सोपं होता. ABCD अल्फाबेटिकली लावायचे. त्याच्यामध्ये मिसिंग लेटर्स पाहिजे. पुढे सिलेक्ट द वर्ड दॅट एंड्स विथ डिफरंट साऊंड. द लेटर विच एंड्स विथ डिफरंट साऊंड. वी हॅव टू फाइंड इट. व्हॉट इज? रीड दिस लेटर. रॅडिश. रॅडिश. फिश. विश. शार्प. बरोबर की नाही? रॅडिश. त्यांनी काय सांगितलं? द लेटर एंड्स विथ डिफरंट साऊंड. मग हा रॅडिश कसा आहे? हा यशच नाही होतो. फिश कसा आहे? यशच नाही होतो. विश कसा आहे? हे तिन्ही सेम आहेत, फक्त हा बदललाय शार्प. ठीक आहे. पुढचं चला. पुढचं बघू. फाइंड द ऑड मॅन 1. यातला ऑड मॅन शोधा म्हणजे वेगळा शब्द शोधा. बघा बरं वेगळा शब्द. क्राय. फ्राय. क्राय म्हणजे काय? रडणे. फ्राय म्हणजे काय? तळणे. संबंध विरुद्धार्थी नाहीच. हा नाहीच आहे. बरोबर. हा नाहीच. स्टार्ट. एंड. हो. स्टार्ट म्हणजे सुरुवात. एंड म्हणजे शेवट. हा आहे. न्यू. ओल्ड हा आहे. टेक. गिव्ह हा आहे. न्यू आणि ओल्ड म्हणजे काय? नवीन आणि जुने. टेक आणि गिव्ह म्हणजे काय? घेणे आणि देणे. मग ऑड मॅन आउट कोण आहे? क्राय अँड फ्राय. ही जोडी जुळत नाही. ही जोडी जुळणार नाही.
जुळणाऱ्या जोड्या आहेत स्टार्ट एंड, न्यू वर्ल्ड आणि टेक गिव्ह. ठीक आहे. पुढचं बघू. तर आपण 11वा प्रश्न पाहत आहोत. चूज द करेक्ट ऑपोजिट. ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामधला अंडरलाइन केलेल्या शब्दाला विरुद्धार्थी वाक्य पहा. शब्द पहा बरं. वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय. वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय. वाक्य तुम्हाला समजलं. ठीक आहे. आता यातल्या लिटिल शब्दाला अंडरलाइन केलेला कोणता शब्द आहे? ह्याला विरुद्धार्थी शब्द पहा. लिटिल म्हणजे लहान, स्मॉल नाही, न्यू नाही, शॉर्ट नाही. लिटिल ला विरुद्धार्थी आहे बिग. लिटिल ला विरुद्धार्थी काय? पर्याय क्रमांक 4. आले लक्षात? ओके. पुढचं बघू. चूज द करेक्ट वर्ड फॉर द ब्लँक. टॉप बॉटम म्हणजे काय? इथं अपोजिट आहे. टॉप म्हणजे वरचा, बॉटम म्हणजे खालचा. ठीक आहे. बॉटम म्हणजे खालचा. मग ओपनला क्लोज. ओके. चूज हे डाऊन नाही, अप नाही, विंडो नाही. ठीक आहे. पुढचं बघू. चूज द पेअर ऑफ अपोजिट वर्ड. चूज द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड. मग हॉट अँड लार्ज योग्य अपोजिट जोडी पहा. करेक्ट सांगितले त्याने. हॉट अँड लार्ज. हॉट म्हणजे गरम, लार्ज म्हणजे मोठा. होतंय का? नाही होत. ही योग्य नाही. इनसाइड आउटसाइड. यस. इनसाइड म्हणजे आत, आउटसाइड म्हणजे बाहेर. ही बरोबर आहे. फॉल्स अँड रॉंग. फॉल्स म्हणजे चुकीचा, रॉंग म्हणजे चुकीचा. ही जोडी नाही. बॅक अँड वन चुकीचा आहे. योग्य जोडी आहे करेक्ट पेअर अपोजिटची इनसाइड आउटसाइड. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचं बघू. फाइंड द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. काय सोपं आहे. हे मोबाईलचं स्पेलिंग आहे का? हे बघा काय ब्रूम. ब्रूम म्हणजे काय? झाडू. आणि हा काय? मोबाईल. मोबाईल म्हणजे काय? कॉम्प्युटर. बरोबर ना? नाही. मोबाईल म्हणजे काय? मोबाईल. ठीक आहे. हे मोबाईलचं स्पेलिंग आहे. ओके. बघा ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, कारण तुम्ही व्हिडिओज कशावर बघताय? मोबाईलवर. चलो मोबाईलचं स्पेलिंग माहित करून घ्या. MOBILE. बाईल. बघा बाईल स्पेलिंग बघा. BILE. याचा उच्चार होतो बाईल. मोबाईल. आणि एम चा होतो मो. ठीक आहे. एमओ. पुढचं बघू. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्कूल. असा शब्द निवडा जो शाळेशी निगडित नाही. ब्रांच. बर. डस्टर, ब्लॅकबोर्ड, पेन्सिल. शाळा, शाळा, शाळा. डस्टर सुद्धा शाळेत, ब्लॅकबोर्ड शाळेत, पेन्सिल शाळेत. ब्रांच नाही. ब्रांच म्हणजे तुकडी. तो पण शाळेत आहे, पण इथं सरळ सरळ तसा नाही. ही ब्रांच म्हणजे फांदी, म्हणून फांदी जुळत नाही. बाकीचे 3 जुळले. ठीक आहे. पुढे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 5 सप्टेंबर इज आवर. 5 सप्टेंबर काय असतो? 5 सप्टेंबर काय असतो? आपल्याला पुढे बुद्धिमत्तेसाठी दिनविशेष समजून घ्यायचा आहे. मग या दिनविशेषांमध्ये कसे शोधायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे दिन कसे शोधायचे त्याचे शॉर्टकट्स पण देणार आहे. 5 सप्टेंबर म्हणजे हा स्वातंत्र्य दिन नाही, प्रजासत्ताक दिन नाही, शिक्षण दिन नाही, हा शिक्षक दिन आहे. कोणता आहे? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे. पुढे सिलेक्ट द रॉंग वर्ड फ्रॉम द गिव्हन वर्ड रजिस्टर. आपण याच्यावरती वर्ड रजिस्टर नावाने स्वतंत्र घटकाचा व्हिडिओ केलाय. याच्यातलं रॉंग शोधा. पंपकिन भोपळा, जास्मिन फुल, स्पिनच पालक, कॅबेज कोबी, पोटॅटो बटाटा. मग वेगळं कोणतं आहे? अहो पंपकिन भोपळा, स्पिनच भाजी, ही भाजी. मग जास्मिन. जास्मिन फुलाचं नाव आहे, मोगरा. ठीक आहे. वेगळा आहे. ओके. चला पुढे बघू. पुढचा शब्द, पुढचा 18वा प्रश्न बघू.
विच ऑफ द गिवन वर्ड डज नॉट राईम विथ अदर. राईम म्हणजे काय हो? RHMY. आपण रायमिंग वर्ड नावाने एक घटक दिलेला आहे, तो बघून घ्या. ठीक आहे. यमक जुळणारे शब्द. राईम म्हणजे यमक जुळणारे. बघा याच्याशी यमक न जुळणारा शब्द बघा. बेल, बॉल, कॉल, टॉल. खूप सोपा आहे. बॉल, कॉल, टॉल एक झाले. बेल मात्र जुळत नाही. म्हणजे आपला प्रश्नातला पर्याय आहे, पर्याय क्रमांक उत्तर आहे आपलं 1. ठीक आहे. त्याने सांगितलं नॉट राईम. नॉट प्रश्न विचारणारे ना आपल्याला विचार नॉट राईम, मग बेल. पुढे चूज द रॉंग पेअर ऑफ रायमिंग वर्ड. परत तोच प्रश्न, रायमिंग वर्ड पण रॉंग पेअर. कशी? रॉंग म्हणजे काय? स्पेलिंग बघा. रॉंग म्हणजे चुकीची. चुकीची जोडी ओळखा. मे, डे, एव्हरी, मेनी. नेम, गेम, पिक, किक. ही आहे नेम गेम आहे, मे डे आहे, मग रॉंग आहे एव्हरी मेनी. एव्हरी मेनी जुळतच नाही. इथं जरी वाय वाय दिसला तरी बाकीचे जुळतच नाही. हे मात्र जुळतात, मे आणि डे. नेम आणि गेम, पिक आणि किक. ठीक आहे, जुळत आहेत. बरोबर. पुढे सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड. तुम्ही झूम करून वाचू शकता, झूम करून सुद्धा वाचू शकता. चूज द रॉंग पेअर चालते. ओके. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड टू फिल द एम्प्टी बॉक्स. हा बॉक्स भरायला योग्य रायमिंग वर्ड निवडा. योग्य रायमिंग वर्ड बॉक्स वाचलाय का? झूम करून वाचलाय का? बॅट, हॅट, सॅट, रॅट. टॉय नाही, कार नाही, पॉट नाही, मॅट. मॅट. बरोबर. ओके, आले लक्षात? पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर गिवन पिक्चर. याचा रायमिंग वर्ड बघा, याला जोडणारा. पॅरट, कॅरट, ग्रीन, बर्ड. मग आता सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द गिवन पिक्चर. पॅरट आणि कॅरट आहे, त्यातला आहे पॅरट. चित्र पॅरटचं आहे. बरोबर. पर्याय क्रमांक किती आहे? ओके. पण ह्या पॅरटला रायमिंग वर्ड काय आहे? चित्र आहे पॅरटचं, त्याला रायमिंग वर्ड आहे कॅरट. काय आहे? मी परत सांगतो. चित्र कशाचं आहे? पॅरट. आणि त्याला रायमिंग वर्ड काय आहे? कॅरट. ओके. बघा बरं जुळतंय का? हो. ओके. पण हे कधी जमेल? प्रश्न समजला तरच जमेल, नाही तर जमणार आहे का? नाही. ओके, समजते? जमणार आहे का नंतर? प्रश्न कळला तर. चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू पिक्चर. हो, सोपा प्रश्न आहे. ऍक्शन वर्ड, कृतीयुक्त शब्द. कोणत्या याच्यात कृती आहे? ऍक्शन. झोपलेला आहे का? नाही. डान्स करतोय का? नाही. लाफ करतोय का? नाही. मग काय करतोय? हो, जम्प करतोय. द बॉय इज जम्पिंग. व्हॉट इज ही डुईंग? ही इज जम्पिंग. पुढे विच इज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. खूप सोपा. याच्यासाठी योग्य डिस्क्रिप्शन देणारा वर्ड सांगा, वर्णन सांगणारा. सोर, स्वीट, बिटर, सो हार्ड. कसं आहे? काय येणार आहे? हा आंबा आहे. आंबा सोर लागतो का? खारट, तुरट. हार्ड नाही. बिटर, तुरट नाही. मग गोड लागतो. कसा लागतो? गोड. स्वीट. ठीक आहे. पुढे 24वा प्रश्न बघू. विच ऑफ द गिवन वर्ड इज नॉट an action word? नॉट शब्द बघा, इथं विसराल. नॉट an action word. ऍक्शन वर्ड नाही. अँग्री, वॉक, प्ले, थ्रो. अँग्री म्हणजे चिडलेला, वॉक म्हणजे चालणारा, थ्रो म्हणजे फेकणे, प्ले म्हणजे खेळणे. मग कोणता शब्द नाही? अँग्री, चिडलेला हा शब्द नाही. वॉक चालणे, खेळणे, फेकणे.
तिन्ही कृती आहेत, ही नाही. ठीक आहे, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 25वा प्रश्न बघू. सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू फिल द ब्लँक. मी सांगत नाही, तुम्ही बघा कोणता आहे. ठीक आहे, तुम्हाला सापडले तर मला याचं उत्तर कमेंट मध्ये कळवा. ओके, आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत आणि ह्या प्रश्नपत्रिकेचा जो सेट आहे तो आपण थांबवतो आता, कारण हा व्हिडिओ थोडा मोठा होईल. यापेक्षा आपण 25 प्रश्न बघितलेत. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण 26 ते 50 बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहणार आहोत. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना कळवा आणि नियमित पुन्हा एकदा महिन्यानंतर परत ही प्रश्नपत्रिका चाळा. ठीक आहे, चला. ओके, थांबू. गुड डे, बाय.